मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बाबी आत्याची पाठवणी करताना अप्पू खूपच रडत असते. भास्कर तिला विचारतो, तू पाठ राखीन म्हणून का येत नाहीस? अप्पू बोलते, मी एकटी कशी येऊ? मी आले तर माझी पूर्ण गँग आली पाहिजे ना. तुम्हाला चालेल का? भास्कर हो बोलतो. मग बाबी आत्या सर्वांना भेटून जाते. नंतर सर्वजण एकत्र बसलेले असतात. सर्वांना घर शांत शांत वाटत असतं. कुकी बोलतो, आपण तरी सर्वजण एकत्र आहोत, परंतु डॉक्टर कौशिक आणि सारिकाताईंनी अप्पूची पाठवणी केली तेव्हा त्यांना काय वाटत असेल? तेव्हा अमेय शशांक आणि अप्पू कुठे आहे असं विचारतात. तेव्हा शशांक बाहेर गेलेला असतो. अप्पू नेत्राकडे येते तर इकडे नेत्रा शशांकच्या फोटोशी बोलत असते. अप्पू तेवढ्यात तेथे येते आणि नेत्राला विचारते, तू इथे काय करतेस? नेत्रा बोलते, शशांक सरांनीच मला या खोलीत आराम करायला सांगितला. अप्पू बोलते, आरामच करायला सांगितला ना, आमच्या खोलीतल्या वस्तूंना हात लावायला नाही सांगितला. नेत्रा बोलते, कुठला विषय तू कुठेही घेऊन जाऊ नकोस. तशीही तुझी काही चूक नाही. त्यासाठी मॅच्युरिटी असावी लागते, शिक्षण असावं लागतं. तेव्हा अप्पूला वाईट वाटतं. अप्पू बोलते, मला काय येतं आणि काय नाही हे मी माझं पाहून घेईल. तेव्हा नेत्रा बोलते, तुझा नवरा तू शिकलेली नसल्याची आणि तू ॲरोगंट असल्याची सारखी तक्रार करत असतो माझ्याकडे, त्यामुळे तुला पण पूर्ण हक्क आहे. तेव्हा अप्पू विचार करते, खरंच खडूस माझी तक्रार अशी नेत्राताईकडे करत असेल का, की नेत्राताई खोटं बोलत आहे? तिला काहीच समजत नाही. तेव्हा ती विचार करत राहते. तेव्हा नेत्रा तिला बोलते, तू मेडिटेशन कर, मी तुला शिकवते. अप्पू बोलते, ते सगळं तू कर म्हणजे खोटं बोलण्याचं तिकीट तुझं कमी होईल. म्हणून अप्पू तिला चांगली सुनावते. आणि तुझ्या पायाला लागला आहे ना, मग रूममध्ये इतकी सहज कशी फिरते? तेव्हा नेत्रा बोलते, ती माझ्या पायाला लागलेच आहे, परंतु शशांक सरांनी एवढं प्रेमाने मला चालायला शिकवलं, त्यामुळे आता थोडं बरं वाटतंय. ती अप्पूला जळवण्याचा खूपच प्रयत्न करत असते. तिला जळवण्याची एकही संधी ती सोडत नाही. इकडे शशांक घरी चाललेला असतो. तेव्हा त्याला मध्येच फुलांचा बुके दिसतो, म्हणून तो अप्पूसाठी फुलं देण्याचा विचार करतो. तेव्हा त्याला वाटतं, अप्पू मला काय बोलेल आणि माझ्यावर हसली नाही म्हणजे बरं होईल, परंतु तो तिच्यासाठी फुलांचा बुके घेतोच. तर इकडे अप्पू नेत्राला सांगत असते की आमच्या खोलीतून बाहेर जा, परंतु नेत्रा बोलते, सरांनी मला या खोलीत थांबायला सांगितलं, ते मला बोलतील तेव्हाच मी या खोलीतून जाणार आहे. आणि पुन्हा दुखत असल्याचं नाटक करते. अप्पू बोलते, मला माहीत आहे तुला काही एक झालेलं नाही, तू ही सर्व नाटकं करत आहे. माझा राग अजून वाढायच्या आत इथून निघ, नाहीतर मी पाहूनच घेईल. इकडे शशांक फूल घेताना अप्पूच्या रिॲक्शनचा विचार करत असतो. मग तिला काहीतरी वेगळं द्यायचा तो विचार करतो. तो तिला पाणीपुरी देण्याचाही विचार करतो. तर इकडे नेत्रा पुन्हा अप्पूला वाईट साईड बोलू लागते. अप्पूला खूप वाईट वाटतं. तेव्हा नेत्रा बोलते, शशांक आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यावेळी अप्पू बोलते की तू मला अशी काही सांगत आहे ना, त्यामुळे शशांक आणि माझं भांडण होऊ शकतं. नेत्रा बोलते, तुम्ही प्रेमाने बोलताच कधी? तुला वाटतं का तू इतक्या हुशार मुलाला नवरा म्हणून डिझर्व करते? तेव्हा अप्पू बोलते, मी का डिझर्व करते आणि काय नाही हे तू सांगू नकोस, ते माझ्या घरचे पाहून घेतील. नेत्रा बोलते, तुझ्या बापाकडे पैसे आहेत ना, म्हणून तू हे सर्व मिरवत आहे. खरं तर ह्या सर्व गोष्टींवर फक्त माझा हक्क पाहिजे. तेव्हा अप्पू बोलते, तुझा काय संबंध? तेव्हा नेत्रा बोलते, कारण मी हुशार आहे, आमची जोडी आयडियल आहे. अप्पू बोलते, मी कुकीला बोलवते. तेव्हा नेत्रा बोलते, हे काय लहान मुलांसारखं कंप्लेंट करायची? अप्पू नेत्राला रिक्वेस्ट करते, तू इथून जा. तेव्हा नेत्रा बोलते, मी जाणार नाही, तू काय करणार आहे ते करू शकतेस. तर इकडे शशांक घरी येतो आणि अप्पूसाठी पाणीपुरी एका डिशमध्ये काढतो. तर इकडे अप्पू विचार करते, नेत्राताई बोलते ते खरं असेल का? तर दुसरीकडे शशांक पाणीपुरी गुलाबाच्या फुलांनी सजवून घेऊन चाललेला असतो. तेवढ्यातच नेत्रा समोरून येते आणि जिन्यावर पडण्याचं नाटक करते. तेव्हा तिचा आवाज ऐकून शशांक पळत तिकडे जातो. नेत्रा त्याला बोलते, कोणीतरी ढकलल्याचा भास झाला. तेव्हा सर्वजण तेथे येतात. मग तिला खोलीत नेऊन बसवतात. तेव्हा नेत्रा बोलते, मला माहीत नव्हतं कोणी माझ्याशी असं वागेल, आणि बोलते, मी जिन्यातून येत असताना कोणीतरी मागून धक्का दिला. पण मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. अप्पू तिच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर शशांक तिला विचारतो, तुला घरातलं कोणी काही बोललं का? तेव्हा सुआई बोलते, तुला वाटलं असेल का? माझी पूर्णपणे खात्री आहे, घरातलं तुला कोणीही धक्का देणार नाही. तेव्हा नेत्रा इमोशनल व्हायचं नाटक करते. अप्पू जवळ येत नाही म्हणून शशांक गैरसमज करून घेतो.
नंतर डॉक्टर तेथे येतात आणि एक्सरे काढायला सांगतात. तेव्हा नेत्रा शशांकला बोलते, मी तिकडूनच घरी जाईल, मला सोडायला याल का? तेव्हा मोठे दादा शशांकला तिला चेक करून घरी घेऊन जा असं बोलतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये नेत्रा मी घरी जाते असं बोलते. तेव्हा शशांक तिला थांबवतो. नेत्रा बोलते, तुमच्या बायकोला आवडणार नाही. तेव्हा शशांक अप्पूला विचारतो, तुला चालेल का? नाहीतर मीही हो बोलायचं आणि तू तिला धक्के मारून बाहेर काढायचीस. तेव्हा अप्पू त्या दोघांकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.